नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज महाशिवरात्री आहे। हा व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला, तरी ते सकाळी मी देवपूजा करून घेतली। इथं पिंडीला मी दुधाने अभिषेक घालून घेतला आणि परत पूजा करून घेतली। मग इथं फुले ही बाल्कनीतलीच आहेत, थोडीशी फुले बाहेर जाऊन आणायला काही टाईमच भेटला नाही मला। बेलपत्र आणले होते, तेवढे खाली होते पार्किंगमध्ये, झाड आहे बेलाचं। अशी छान अशी देवपूजा झाली सकाळ सकाळी। देवपूजा झाली, बाकीची कामे आवरली आणि ते खिचडी बनवायला घेतली होती। खिचडी बनवून झाली, देवाला नैवेद्य दाखवला। सकाळी पटकन उरकलं, कारण अथर्वच्या शाळेमध्ये आज ॲन्युअल डे होता, त्यासाठी त्याला तयार करायचं होतं आणि सकाळी लवकर स्कूलला सोडायचं होतं 10 वाजता, म्हणून पटपट आवरलं सगळं। इथं त्याला तयार केलं। ॲन्युअल डे तसा संध्याकाळीच होता 4 वाजता, पण त्याला स्कूलला सोडायचं होतं सकाळी। स्कूलमधून तो येणार होता। तिथे अथर्वला स्कूलला सोडलं आणि दर्शन घेतलं आणि आम्ही भोसरीला चाललो आहोत। मंदिरामधलं शूट नाही घेता आलं, कारण खूप गर्दी होती मंदिरामध्ये। अथर्वचा ॲन्युअल डेच आहे चिखलीला, त्याच्यामुळे भोसरीला माझा भाऊ राहतो, त्याच्यापासून मग तिकडे जायचं होतं संध्याकाळी। इथे बघा त्याच्या घरी आले, ही त्याची मुलगी आणि आई पण इकडे गावावरून आलेली आहे। इथे माझा भाऊ आणि आहो बसलेत। इथे बघा ही आमची ढम्माबाई आम्हाला डान्स करून दाखवत होती। म्युझिक म्यूट केले, कारण व्हिडिओला कॉपीराईट लागते। एक 1.5 वर्षाची आहे, श्रीशा नाव आहे तिचं। येताना शूट नाही घेतलं, श्रीशा झोपली होती त्यामुळे। तर इथं हॉलमध्ये पोचलोत आम्ही। कार्यक्रम काय अजून चालू झाला नव्हता, 4चा टायमिंग दिला होता, पण 6 वाजले कार्यक्रम चालू व्हायला। तर इथे बघा चालू झाला आहे डान्स। सगळ्या मुलांनी खूप छान डान्स केला। कृष्ण जन्माचा थीम ठेवला होता त्यांनी। खरं तर टीचर्सचं सगळ्या कौतुक केलं पाहिजे, कारण एवढ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत शिकवायचं सगळ्यांना, एक पण स्टेप न चुकवता। डान्स झाला आणि आम्ही ताईंकडे आलो। जवळच होतं हॉलपासून त्यांचं घर। जेवण केलं आम्ही, थोडा वेळ बसलो आणि निघालो। इथे बघा आरोहीचं आणि अथर्वचं, आज त्याला पप्पी द्यायचं चाललंय। चला, व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये।